गुड मॉर्निंग. ज्युपिटर क्लासरूम या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर फर्स्टमधील चॅप्टर नंबर 8 मेटॅलर्जी, त्या मेटॅलर्जी चॅप्टरमध्ये आतापर्यंत मेटलच्या फिजिकल प्रॉपर्टीज, नॉन मेटलच्या फिजिकल प्रॉपर्टीज आणि त्याच्यानंतर मेटलच्या केमिकल प्रॉपर्टी स्टडी केल्या. आता आपल्याला जो नेक्स्ट पॉईंट पाहायचा आहे तो आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. नॉन मेटलच्या केमिकल प्रॉपर्टी आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत. तर पहा, नॉन मेटल्स आर अ कलेक्शन ऑफ एलिमेंट हॅव्हिंग द सिमिलरिटी इन फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. नॉन मेटल हा अशा एलिमेंटचा ग्रुप आहे ज्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीमध्ये आपल्याला सिमिलरिटी पाहायला मिळते. पहा, नॉन मेटल काय आहे? नॉन मेटल्स इज अ कलेक्शन ऑफ एलिमेंट. नॉन मेटल्स इज अ collection of elements having less similarity in their physical and chemical properties. Physical and chemical प्रॉपर्टीज म्हणजे नॉन मेटल हे असे एलिमेंट असतात की त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीमध्ये आपल्याला अतिशय कमी प्रमाणात साम्य आढळतं, सिमिलॅरिटी आढळते. देन नेक्स्ट, नॉन मेटल्स आर ऑल्सो कॉल्ड इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स. नॉन मेटल्स are also called as electronegative elements. नॉन मेटलला इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स म्हटलं जातं, जसं मेटल्सला इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स म्हटलं जातं, कारण मेटल्स हे केमिकल रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रॉन लूज करतात म्हणून ते इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतात. तर नॉन मेटल हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स आहेत. देन नेक्स्ट, non-metals forms a negatively charged ions. Non-metals forms a negatively charged ions. Negatively charged ions by accepting electrons. इलेक्ट्रॉन्स ऍक्सेप्ट करून इन अ केमिकल रिॲक्शन, म्हणजे केमिकल रिॲक्शन मध्ये इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करून, गेन करून नॉन मेटल निगेटिव्हली चार्ज आयन्स म्हणजेच एनायन्स तयार करतात आणि म्हणून नॉन मेटल हे इलेक्ट्रो निगेटिव्ह असतात. तर अशा पद्धतीनं नॉन मेटल हे इलेक्ट्रो निगेटिव्ह एलिमेंट्स आहेत. The chemical properties of the non-metals are as follows. आणि नॉन मेटलच्या ज्या केमिकल प्रॉपर्टी आहेत त्या नॉन मेटलच्या केमिकल प्रॉपर्टीज खालील प्रमाणे आहेत. मग आता त्यातली नॉन मेटलची फर्स्ट केमिकल प्रॉपर्टी कोणती ती स्टडी करूया. तर नॉन मेटलची फर्स्ट केमिकल प्रॉपर्टी आहे ती म्हणजे रिॲक्शन ऑफ नॉन मेटल विथ ऑक्सिजन. फर्स्ट केमिकल प्रॉपर्टी काय आहे? रिॲक्शन ऑफ नॉन मेटल विथ ऑक्सिजन. नॉन मेटलची ऑक्सिजन सोबत होणारी अभिक्रिया. तर इथं काय सांगितलंय तुम्हाला, नॉन मेटल हे कशाचं कलेक्शन आहे? तर नॉन मेटल हे लेस सिमिलॅरिटी फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीमध्ये लेस सिमिलॅरिटी असणाऱ्या
म्हणजे कमी साम्य असणाऱ्या मूलद्रव्यांचा गट आहे. नॉन मेटल इज अ ग्रुप ऑफ or collection of element having less similarity in their physical and chemical properties. Then non-metal are electronegative elements because non-metal forms a negatively charged ions by accepting electrons in a chemical reaction. केमिकल रिॲक्शन मध्ये इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करून नॉन मेटल निगेटिव्हली चार्ज आयन म्हणजे एनायन तयार करतात आणि म्हणून नॉन मेटलला काय म्हटलंय, इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट म्हटलंय. आणि नॉन मेटलच्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या खालील पद्धतीने आहेत. त्याच्यात पहिली केमिकल प्रॉपर्टी, रिॲक्शन ऑफ नॉन मेटल विथ ऑक्सिजन. व्हेन जनरली नॉन मेटल कंबाइन्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म्स अ ऍसिडिक ऑक्साइड दॅट इज नॉन मेटेलिक ऑक्साइड. पहा, व्हेन non-metal reacts with oxygen, when non-metal reacts with oxygen then forms a non-metallic oxide. तेव्हा काय तयार होतं, नॉन-मेटॅलिक ऑक्साइड तयार होतं. When non-metal reacts with oxygen then forms a non-metallic oxide. non-metal जर ऑक्सिजनशी रिॲक्ट झाला तर ऑक्सिजन बरोबर नॉन-मेटलची रिॲक्शन होऊन नॉन-मेटॅलिक ऑक्साइड तयार होतं. This non-metallic oxide is acidic in nature. हे जे नॉन मेटॅलिक ऑक्साइड आहे, हे नॉन मेटॅलिक ऑक्साइड कोणत्या नेचरचं असतं, ऍसिडिक नेचरचं ऑक्साइड आहे. द नॉन मेटॅलिक ऑक्साइड इज अ ऍसिडिक ऑक्साइड और ऍसिडिक इन नेचर. नॉन मेटॅलिक ऑक्साइड हे ऍसिडिक नेचरचं ऑक्साइड आहे, जसं मेटॅलिक ऑक्साइड हे बेसिक नेचरचं असतं. पहा, मेटॅलिक ऑक्साइड बेसिक नेचरचं आहे, तसं नॉन मेटॅलिक ऑक्साइड हे ऍसिडिक नेचरचं असतं. देन नेक्स्ट, this reaction of in case of some neutral oxides are formed. काही केसेस मध्ये काही एलिमेंट न्यूट्रल ऑक्साइड देखील तयार करत असतात. तर जनरल जर आपण याची रिॲक्शन मांडली तर ती जनरल रिॲक्शन या पद्धतीने लिहिता येईल. नॉन मेटल रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म्स अ ऍसिडिक ऑक्साइड, म्हणजे नॉन मेटॅलिक ऑक्साइड हे ऍसिडिक ऑक्साइड तयार होतात. ही त्याची जनरल रिॲक्शन होईल. आणि त्याचं जर एक्झाम्पल आपण पाहितलं तर ते एक्झाम्पल आपल्याला असं सांगता येईल, कार्बन, सल्फर यांचे जे काही हे जे नॉन मेटल आहेत, कार्बन, सल्फर असे नॉन मेटल जेव्हा ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतात, carbon and sulfur non-metal reacts with oxygen, that is complete combustion. complete combustion. त्याचं जर कंप्लीट कंबशन झालं कार्बन आणि सल्फरचं, तर त्याच्या कंप्लीट कंबशन मधून कार्बन डायऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइड हे नॉन मेटॅलिक ऑक्साइड्स तयार होतात. आणि हे दोन्ही नॉन मेटॅलिक ऑक्साइड हे कसे असतात, ऍसिडिक असतात. दॅट इज ऍसिडिक ऑक्साइड्स आर फॉर्म्ड व्हेन कार्बन अँड सल्फर combine with oxygen during the combustion, then forms carbon dioxide and sulfur dioxide, that is acidic oxide. In some cases neutral oxides are formed. याच्यामध्ये काही केसेस मध्ये न्यूट्रल ऑक्साइड देखील तयार होतात. In some cases neutral oxides are formed. या ठिकाणी नॉन मेटल जेव्हा ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतात तेव्हा काही केसेस मध्ये काही ठिकाणी न्यूट्रल ऑक्साइड देखील तयार होत असतात.
जसं की पहा त्याचं एक्झाम्पल, वेन कार्बन इज बर्न किंवा ड्यू टू इनकम्प्लीट कंबशन ऑफ कार्बन, कार्बनचं जर इनकम्प्लीट म्हणजेच पार्शियल कंबशन झालं तर कार्बनच्या पार्शियल कंबशन मधून कार्बन मोनॉक्साईड गॅस तयार होतो आणि हा कार्बन मोनॉक्साईड गॅस जो आहे तो न्यूट्रल आहे, म्हणजे कार्बन मोनॉक्साईड हा न्यूट्रल ऑक्साईड तयार होतं. तर अशा पद्धतीनं काही केसेसमध्ये न्यूट्रल ऑक्साइड्स देखील नॉन मेटल तयार करत असतात. तर ही पहिली प्रॉपर्टी आहे, रिॲक्शन ऑफ नॉन मेटल विथ ऑक्सिजन. पहा काय सांगितलं, रिॲक्शन ऑफ नॉन मेटल विथ ऑक्सिजन पहिल्या प्रॉपर्टीमध्ये. इथं सगळ्यात महत्त्वाचं की नॉन मेटल हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत, ते इलेक्ट्रॉन गेन करतात केमिकल रिॲक्शनमध्ये. जेव्हा कार्बन हा नॉन मेटल, कार्बन सल्फर असे नॉन मेटल ऑक्सिजनशी जर रिॲक्ट झाले तर काय तयार करतात, ॲसिडिक ऑक्साईड तयार करतात. जसं की कार्बन अँड सल्फर रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म्स कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, that is acidic oxide. Similarly nitrogen combines with oxygen to forms a nitrogen dioxide, ते देखील ॲसिडिक ऑक्साईड आहेत. परंतु काही केसेसमध्ये न्यूट्रल ऑक्साईड तयार होतात. जसं की कार्बन हा ऑक्सिजनशी जर पार्शियली कंबशन मधून कंबाईन झाला तर कार्बन मोनॉक्साईड हे न्यूट्रल ऑक्साईड तयार होतं. तसंच नायट्रोजन हा ऑक्सिजनशी कंबाईन झाला तर नायट्रोजन मोनॉक्साईड जर तयार झालं तर ते नायट्रोजन मोनॉक्साईड देखील न्यूट्रल ऑक्साईड आहे. तर या पद्धतीनं रिॲक्शन ऑफ नॉन मेटल विथ ऑक्सिजन. आता याच्यानंतर सेकंड केमिकल प्रॉपर्टी नॉन मेटलची आपल्याला पाहायची, ते म्हणजे रिॲक्शन ऑफ नॉन मेटल विथ वॉटर. त्याच्या अगोदर याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही घ्यायचा आहे. सर्वांनी एक स्क्रीनशॉट घ्या पटकन. ठीक आहे. आता याच्यानंतर नेक्स्ट पुढच्या पॉइंटकडे आपण जाऊया. सेकंड केमिकल प्रॉपर्टी, रिॲक्शन विथ water, reaction of non-metal with water, reaction of non-metal with water. नॉन मेटलची वॉटर सोबत होणारी अभिक्रिया, रिॲक्शन ऑफ नॉन मेटल विथ वॉटर, रिॲक्शन ऑफ नॉन मेटल विथ वॉटर, नॉन मेटलची वॉटर सोबत होणारी रिॲक्शन. तर आता पहा नॉन मेटल वॉटर सोबत कशा पद्धतीने रिॲक्ट होतात. जनरली नॉन मेटल डू नॉट रिॲक्ट विथ वॉटर. लक्षात ठेवा, सर्वसाधारणतः नॉन मेटलची वॉटर सोबत रिॲक्शन होत नाही. जनरली नॉन मेटल्स डू नॉट रिॲक्ट विथ वॉटर. जनरली पहा नॉन मेटल हे वॉटर सोबत रिॲक्ट होत नाहीत. जनरली नॉन मेटल्स डू नॉट रिॲक्ट विथ वॉटर. देन नेक्स्ट, एक्सेप्ट द हॅलोजन्स. त्याला अपवाद आहेत. कोण? हॅलोजन्स रिॲक्ट्स विथ वॉटर. हॅलोजन एलिमेंट जे आहेत किंवा हॅलोजन नॉन मेटल जे आहेत, कोणते आहेत? 17 ग्रुप एलिमेंट म्हणजे हॅलोजन, क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन असे जे हॅलोजन्स आहेत ते हॅलोजन हे नॉन मेटलशी रिॲक्ट होतात. म्हणजे पहा जनरली नॉन मेटल हे वॉटर सोबत रिॲक्ट होत नाहीत. फक्त कोणते नॉन मेटल वॉटर सोबत रिॲक्ट होतात? हॅलोजन. हे एक्सेप्शन लक्षात ठेवा. मग आता त्याची रिॲक्शन कशी होते पहा. फॉर एक्झाम्पल त्याचं, when chlorine non-metal or chlorine halogen is dissolving in water gives the hydroxychloride and hydrochloric acid.
when chlorine gas dissolve in water then forms acids. क्लोरीन गॅस जर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाला तर काय तयार करतो, ऍसिड्स तयार करतो. म्हणजे Cl2 गॅस डिझॉल्व इन वॉटर H2O then forms HOCl2 and HOCl aqueous प्लस HCl aqueous. म्हणजे या ठिकाणी HOCl म्हणजेच हायड्रॉक्झी क्लोराईड आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड असे ऍसिड्स तयार होतात. तर अशा पद्धतीनं नॉन मेटलची वॉटर सोबतची रिॲक्शन आहे पहा. म्हणजे नॉन मेटल हे वॉटर सोबत रिॲक्ट होत नाहीत, फक्त हॅलोजन नॉन मेटल वॉटर सोबत रिॲक्ट होतात. आणि जेव्हा क्लोरीन सारखा हॅलोजन वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतो तेव्हा ऍसिड तयार होतात. आता याच्यानंतर पुढची केमिकल प्रॉपर्टी थर्ड 3 नंबरची केमिकल प्रॉपर्टी आहे रिॲक्शन विथ डायल्यूट ऍसिड. रिॲक्शन ऑफ नॉन मेटल विथ डायल्यूट ऍसिड. नॉन मेटलची डायल्यूट ऍसिड सोबत होणारी अभिक्रिया. रिॲक्शन ऑफ नॉन मेटल विथ डायल्यूट ऍसिड. तर आता त्याच्यामध्ये लक्षात घ्या, जनरली नॉन मेटल डू नॉट रिॲक्ट विथ डायल्यूट ऍसिड. जनरली नॉन मेटल्स डू नॉट रिॲक्ट विथ डायल्यूट ऍसिड्स. साधारणतः नॉन मेटलची डायल्यूट ऍसिड सोबत अभिक्रियाच होत नाही. एक्सेप्ट इथं देखील एक्सेप्शन आहे, ते म्हणजे हॅलोजन्स रिॲक्ट्स विथ डायल्यूट ऍसिड. हॅलोजन हे जे नॉन मेटल आहेत ते डायल्यूट ऍसिडशी रिॲक्ट होतात. आणि त्याचे एक्झाम्पल आहे क्लोरीन रिॲक्ट्स विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड आर ॲज फॉलोज. तर क्लोरीन हा डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत कसा रिॲक्ट होतो पहा. क्लोरीन गॅस कंबाइन्स विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl इन aqueous state. क्लोरीन गॅस रिॲक्ट्स विथ हायड्रोब्रोमिक ऍसिड आहे. हायड्रोब्रोमिक ऍसिड. क्लोरीन हा हायड्रोक्लोरिक ऍसिडशी रिॲक्ट होणार नाही कारण त्याच्यात क्लोरीन येईल. क्लोरीन रिॲक्ट्स विथ हायड्रोब्रोमिक ऍसिड. क्लोरीन हा हायड्रोब्रोमिक ऍसिडशी रिॲक्ट होतो अँड ॲक्वियस हायड्रोब्रोमिक ऍसिडशी रिॲक्ट होऊन त्याचा तयार करतो ॲक्वियस हायड्रोक्लोरिक ऍसिड. ॲक्वियस हायड्रोक्लोरिक ऍसिड अँड ब्रोमिन गॅस इज इव्हॉल्व. या ठिकाणी ब्रोमिन गॅस इव्हॉल्व होतो. तर अशा पद्धतीची रिॲक्शन किंवा ॲक्वियस ब्रोमिन तयार होईल. ब्रोमिन हा लिक्विड स्टेटमध्ये असतो म्हणून ॲक्वियस. तर अशा पद्धतीनं नॉन मेटलची डायल्यूट ऍसिड सोबत रिॲक्शन आहे पहा. म्हणजे जनरली नॉन मेटल हे ऍसिड सोबत देखील रिॲक्ट होत नाहीत, फक्त हॅलोजन नॉन मेटल डायल्यूट ऍसिड सोबत रिॲक्ट होतात. आणि क्लोरीन या नॉन मेटलची म्हणजे हॅलोजनची हायड्रोब्रोमिक ऍसिड सोबत रिॲक्शन झाली तर डिस्प्लेसमेंट रिॲक्शन होते. म्हणजे इथं क्लोरीन हा ब्रोमिनला काय करतो, त्या ऍसिडमधून डिस्प्लेस करतो. तर अशा पद्धतीची ही रिॲक्शन ऑफ नॉन मेटल विथ डायल्यूट ऍसिड. आता याच्यानंतर पुढची प्रॉपर्टी आहे रिॲक्शन ऑफ नॉन मेटल हायड्रोजन. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेतलेला आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे रिॲक्शन ऑफ नॉन मेटल विथ हायड्रोजन. रिॲक्शन ऑफ नॉन मेटल विथ हायड्रोजन. नॉन मेटलची हायड्रोजन सोबत होणारी अभिक्रिया. रिॲक्शन ऑफ नॉन मेटल विथ हायड्रोजन. तर त्याच्यामध्ये
Non-metal reacts with hydrogen under certain condition such as proper temperature, pressure, use of catalyst etc. म्हणजे पहा नॉन मेटल हे हायड्रोजनशी ठराविक कंडिशन मध्येच रिॲक्ट होतात, कारण हायड्रोजन हा सुद्धा नॉन मेटल आहे आणि नॉन मेटल हे नॉन मेटलशी रिॲक्ट होऊ शकत नाहीत, परंतु हायड्रोजन मध्ये एक अपवादात्मक प्रॉपर्टी आहे, तो म्हणजे हायड्रोजन इतर नॉन मेटल निगेटिव्ह इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात, हायड्रोजन हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे. हायड्रोजन हा नॉन मेटल जरी असला तरी तो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असल्यामुळे नॉन मेटलची हायड्रोजन सोबत ठराविक कंडिशनला रिॲक्शन होते. नॉन मेटल रिॲक्ट विथ हायड्रोजन, नॉन मेटल reacts with hydrogen under the certain conditions. Certain conditions. Under certain conditions, ठराविक स्थितीमध्ये, under certain conditions like temperature, pressure, catalyst, etc. नॉन मेटल रिॲक्ट्स विथ हायड्रोजन अंडर द सर्टन कंडिशन. ठराविक स्थितीमध्ये नॉन मेटल हा हायड्रोजनशी रिॲक्ट होतो, जसं की टेम्परेचर, प्रेशर आणि कॅटॅलिस्ट वापरल्यानंतर. फॉर एक्झाम्पल पहा, सल्फर रिॲक्ट्स विथ हायड्रोजन. सल्फर रिॲक्ट्स विथ hydrogen to forms H2S, that is hydrogen sulfide gas. Sulfur reacts with hydrogen to forms hydrogen sulfide gas. Nitrogen reacts with hydrogen to forms अमोनिया गॅस. तर अशा पद्धतीनं हे एक्झाम्पल्स आहेत रिॲक्शन ऑफ नॉन मेटल विथ हायड्रोजनचे. म्हणजे पहा, नॉन मेटल रिॲक्ट्स विथ हायड्रोजन अंडर द स्पेसिफिक कंडिशन. ठराविक स्थितीमध्ये नॉन मेटल हे हायड्रोजनशी रिॲक्ट होतात, जसं की प्रॉपर टेम्परेचर, प्रेशर आणि कॅटॅलिस्ट अशा कंडिशन यूज केल्यानंतर. याच्यानंतर नेक्स्ट जो पार्ट आहे तो म्हणजे आपण याच्या अगोदर पाहिलेले की रिॲक्शन ऑफ मेटल विथ नॉन मेटल. जेव्हा मेटलची नॉन मेटल सोबत रिॲक्शन होते, मेटल आणि नॉन मेटल यांची रिॲक्शन होऊन आयोनिक कंपाऊंड तयार होतात. तर ते आयोनिक कंपाऊंड काय असतात, त्या आयोनिक कंपाऊंड आणि त्याच्या प्रॉपर्टीज बद्दल आपल्याला पाहायचे. तर त्याच्या अगोदर याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही घ्यायचा. ठीक आहे. आता याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे आयोनिक कंपाऊंड. आता रिॲक्टिव्हिटी सिरीज हा पाठीमागचा एक पार्ट आहे, रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल. तो पॉइंट आपला राहिलेला आहे, परंतु तो पुढे घेणार आहेत आपण ऑकरन्स ऑफ मेटल नंतर. त्याच्यामुळे आत्ताचा जो पॉइंट आहे रिॲक्शन ऑफ मेटल विथ नॉन मेटल, नॉन मेटलची मेटल सोबत किंवा मेटलची नॉन मेटल सोबत जर अभिक्रिया झाली तर त्या ठिकाणी आयोनिक कंपाऊंड तयार होतात. मग आयोनिक कंपाऊंड काय असतात आणि त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत ते पाहायचं. नेक्स्ट पॉइंट आहे पहा, आयोनिक कंपाऊंड्स.
ionic compounds. आयोनिक कंपाऊंड्स. मग आता आयोनिक कंपाऊंड्स म्हणजे काय? आयोनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज काय आहेत, आयोनिक कंपाऊंडच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते सुरुवातीला पाहूया. सुरुवातीला आयोनिक कंपाऊंडची डेफिनेशन. व्हॉट इज मीन बाय आयोनिक कंपाऊंड? आयोनिक कंपाऊंड कशाला म्हटलं जातं? विच कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲज आयोनिक कंपाऊंड? कोणत्या कंपाऊंडला आयोनिक कंपाऊंड म्हटलं जातं? द कंपाऊंड विच फॉर्म्ड ड्यू टू ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम मेटल्स टू नॉन मेटल्स. मेटल्स कडून नॉन मेटलकडे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाल्यामुळे जे कंपाऊंड तयार होतात त्या कंपाऊंडला म्हटलं आता आयोनिक कंपाऊंड. पहा, द कंपाऊंड फॉर्म्ड फ्रॉम टू युनिट्स नेमली कटायन अँड एनायन आर कॉल्ड ॲज आयोनिक कंपाऊंड. त्याच्या नावानुसार ज्या कंपाऊंडमध्ये आयन्स असतात म्हणजे कटायन आणि एनायन असतात, कटायन आणि एनायन असणाऱ्या कंपाऊंडला आयोनिक कंपाऊंड म्हटलं जातं. पहा, द कंपाऊंड विच हॅव टू कॉन्स्टिट्युएंट्स, द कंपाऊंड विच फॉर्म्ड फ्रॉम टू युनिट किंवा द कंपाऊंड फॉर्म्ड फ्रॉम टू युनिट कटायन अँड एनायन आर कॉल्ड ॲज आयोनिक कंपाऊंड. The compound formed from two units cation and anion. Cation means positively charged ion, anion means negatively charged ion, are called as ionic compound. त्याला आयोनिक कंपाऊंड्स म्हटलं जातं. व्हॉट इज द आयोनिक कंपाऊंड? द कंपाऊंड फॉर्म्ड फ्रॉम टू युनिट. जे कंपाऊंड दोन युनिट पासून बनलेले असतात. द कंपाऊंड फॉर्म्ड फ्रॉम टू युनिट कटायन अँड एनायन आर कॉल्ड ॲज आयोनिक कंपाऊंड. Then next, the cation and anion are oppositely charged ion and there is an electrostatic force of attraction between them. पहा, हे कटायन म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज आयन आहेत, एनायन म्हणजे निगेटिव्हली चार्ज आयन असतात. म्हणजे कटायन आणि एनायन हे अपोजिटली चार्ज आयन आहेत. म्हणजे पहा, कटायन हे पॉझिटिव्हली चार्ज आयन, एनायन हे निगेटिव्हली चार्ज आयन. हे अपोजिटली चार्जड आयन असल्यामुळे ते एकमेकांना काय करतात? फोर्सनं अट्रॅक्ट करत असतात. आणि या अपोजिटली चार्जड आयन मध्ये जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं त्याला म्हणतात इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. त्या फोर्सला काय म्हणतात? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. म्हणजे कटायन आणि एनायन हे अपोजिटली चार्जड आयन कोणत्या फोर्सने अट्रॅक्ट केलेले असतात? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शननं अट्रॅक्ट केलेले असतात. द कटायन अँड एनायन, cation and anion are oppositely charged ion attracted by electrostatic force of attraction. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनच्या मदतीनं किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शननं कटायन आणि एनायन हे अपोजिटली चार्जड आयन एकमेकांकडे अट्रॅक्ट केलेले असतात. पहा, द कटायन अँड एनायन आर अपोजिटली चार्जड आयन अट्रॅक्टेड बाय द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. देन नेक्स्ट, this force of attraction between cation and anion is called as ionic bond. The electrostatic force of attraction between cation and anion is called as ionic bond. पहा,
कटायन आणि एनायन यांच्यामध्ये जो काही इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, त्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनलाच त्या आयोनिक कंपाऊंड मधील आयोनिक बॉन्ड म्हटलं जातं. द नंबर ऑफ कटायन अँड एनायन इन अ कंपाऊंड अँड द मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक चार्ज ऑन देम is such that positive and negative charges balance each other. As a result, ionic compound is electrically neutral. पहा, आयोनिक कंपाऊंड हे इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात. मग आयोनिक कंपाऊंड हे इलेक्ट्रिकली न्यूट्रल का असतात? तर कटायन आणि एनायन वरती असणारे इलेक्ट्रिक चार्जेस हे नेहमी इक्वल असतात. पहा, नंबर ऑफ कटायन अँड एनायन इन अ कंपाऊंड, the number of cation and anion in a compound. कंपाऊंड मध्ये असणारी कटायन आणि एनायनची संख्या. नंबर ऑफ कटायन अँड एनायन इन अ कंपाऊंड म्हणजे काय? कंपाऊंड मध्ये असणारी कटायन आणि एनायनची संख्या आणि त्याचबरोबर अँड magnitude of electric charge on them. Magnitude of electric charge on them. म्हणजे पहा, कंपाऊंड मध्ये असणारी कटायन आणि एनायनची संख्या आणि त्या कटायन एनायन वरती असणारी इलेक्ट्रिक चार्जची संख्या ही कशी असते? नेहमी इक्वल असते. balance each other on them. Electric charges on them is such that positive and negative in such that positive and negative charges balance each other. म्हणजेच पहा, कंपाऊंड मध्ये असणारी कटायन एनायनची संख्या आणि त्याच्यावरती असणारी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जची संख्या. फॉर एक्झाम्पल पहा, की समजा मॅग्नेशियम क्लोराईड हा कंपाऊंड आहे. मग आता याच्यात कटायन एनायन कोणते? Mg2+ हा कटायन आहे आणि Cl- हा एनायन आहे. मग Cl- इथं किती आहेत? तर 2 आहेत. Cl- किती आहेत? 2. म्हणजे इथं कटायन आहे 1, एनायन आहे 2. म्हणजे कटायन एनायनची संख्या आणि त्याच्यावरती असणारी मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस. मग पहा, इलेक्ट्रिक चार्जेस इक्वल असतात. इथं जरी कटायन एनायन वेगवेगळे असले तरी इलेक्ट्रिक चार्जेस किती आहेत? पॉझिटिव्ह चार्जेस 2 आणि निगेटिव्ह सुद्धा, याचा एक 2. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस एकमेकांना बॅलन्स असतात, म्हणजे इक्वल असतात आणि त्याच्यामुळेच आयोनिक कंपाऊंड हे इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात. आयोनिक कंपाऊंड कशा आहेत? Thus, ionic compounds is electrically neutral. Ionic compound is electrically neutral. आयोनिक कंपाऊंड हे इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात. तुम्हाला सायंटिफिक रिझन देखील विचारलं जातं. आयोनिक कंपाऊंड आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. The compound formed from two unit cation and anion are called as ionic compound, and the number of cation and anion in a compound and magnitude of electric charges on them is such a way that is the positive and negative charges balance each other, and therefore ionic compound are electrically neutral compound. Then आयोनिक कंपाऊंड आर क्रिस्टलाइन इन नेचर. महत्वाची कॅरेक्टरिस्टिक पहिली आयोनिक कंपाऊंडची कोणती? की आयोनिक कंपाऊंड हे न्यूट्रल असतात, इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात. ही एक महत्वाची कॅरेक्टरिस्टिक आयोनिक कंपाऊंडची आहे. त्याच्यानंतर दुसरी कॅरेक्टरिस्टिक अशी आहे की आयोनिक कंपाऊंड हे क्रिस्टलाइन नेचरचे असतात, म्हणजे स्फटिक रूप असतात. आयोनिक कंपाऊंड आर क्रिस्टलाइन इन नेचर. Ionic compounds are crystalline
इन नेचर. म्हणजे आयोनिक कंपाऊंडचं जे नेचर आहे ते क्रिस्टलाइन नेचर आहे. आयोनिक कंपाऊंड्स आर क्रिस्टलाइन इन नेचर. The surface of all particles of a crystalline substance have definite shape and are smooth and shiny. म्हणजे पहा, जेवढे काही क्रिस्टलाइन सबस्टन्सेस असतात, जसं की आपण 9वी मध्ये डायमंड, ग्राफाइट, फुलेरिन हे क्रिस्टलाइन ॲलोट्रोप पाहितलेत. तर या क्रिस्टलाइन सबस्टन्सेसचा सरफेस हा प्लेन असतो, स्मूथ सरफेस असतो आणि शायनी असतो, चमकणारा असतो. म्हणजेच crystalline substances have definite geometrical shape. Crystalline substances have definite shape. Crystalline substances have definite shape. Then smooth definite shape and are smooth and shiny. म्हणजे पहा, जे आयोनिक कंपाऊंड असतात ते क्रिस्टलाइन नेचरचे कंपाऊंड असतात. आयोनिक कंपाऊंड आर क्रिस्टलाइन इन नेचर अँड these crystalline substances have definite shape and they are smooth and shiny. या क्रिस्टलाइन सबस्टन्सेसला डेफिनाइट शेप असतो आणि ते स्मूथ आणि शायनी सबस्टन्सेस असतात. Then next, the regular arrangement of ions in a solid ionic compound is responsible for crystalline nature. म्हणजे आयोनिक कंपाऊंडचं क्रिस्टलाइन नेचर कशामुळे असतं, तर सॉलिड आयोनिक कंपाऊंड मध्ये असणारी आयनची रेग्युलर अरेंजमेंट. पहा, द रेग्युलर अरेंजमेंट ऑफ आयन, रेग्युलर अरेंजमेंट ऑफ आयन्स. आयनची म्हणजे कटायन आणि एनायनची एका विशिष्ट पद्धतीने झालेली अरेंजमेंट. द रेग्युलर अरेंजमेंट ऑफ आयन्स इन अ सॉलिड आयोनिक कंपाऊंड. सॉलिड आयोनिक कंपाऊंड मध्ये आयनची झालेली रेग्युलर अरेंजमेंट. द रेग्युलर अरेंजमेंट ऑफ आयन्स इन अ सॉलिड आयोनिक कंपाऊंड इज रिस्पॉन्सिबल फॉर इट्स क्रिस्टलाइन नेचर. म्हणजे पहा, सॉलिड आयोनिक कंपाऊंडचं क्रिस्टलाइन नेचरसाठी जबाबदार असणारी एकच महत्वाची प्रॉपर्टी आहे, ती म्हणजे रेग्युलर अरेंजमेंट ऑफ आयन्स. आयनचं रेग्युलर अरेंजमेंट ही एक महत्वाची प्रॉपर्टी की सॉलिड आयोनिक कंपाऊंड मध्ये कटायन आणि एनायन हे रेग्युलर अरेंजमेंट मध्ये अरेंज झालेले असतात आणि त्याच्यामुळेच त्याला क्रिस्टलाइन नेचर असतं किंवा स्फटिक रूप प्राप्त झालेलं असतं. द अरेंजमेंट ऑफ आयन इज डिफरंट इन डिफरंट आयोनिक कंपाऊंड. वेगवेगळ्या आयोनिक कंपाऊंड मध्ये कटायन एनायनची अरेंजमेंट ही वेगवेगळी असते, परंतु कशी असते, रेग्युलर अरेंजमेंट असते. द अरेंजमेंट ऑफ आयन्स इज डिफरंट इन डिफरंट आयोनिक कंपाऊंड. वेगवेगळ्या आयोनिक कंपाऊंड मध्ये कटायन एनायनची अरेंजमेंट म्हणजे आयनची अरेंजमेंट ही वेगवेगळी असते. द मेन फॅक्टर दॅट डिटरमाइन द जनरल अरेंजमेंट इन आयन इन अ क्रिस्टल इज द अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन अपोजिटली चार्ज आयन अँड रिपल्सिव्ह फोर्स बिटवीन द सिमिलरली चार्जड आयन्स. पहा, द मेन कॅरेक्टरिस्टिक फाउंड इन द अरेंजमेंट इज, या अरेंजमेंट मध्ये आढळणारी एक महत्वाची कॅरेक्टरिस्टिक आहे. पहा, द मेन कॅरेक्टरिस्टिक फाउंड इन द अरेंजमेंट इज attraction in oppositely charged ion, attraction in oppositely charged ion and repulsion in similarly charged ion. सिमिलर चार्जड आयन मध्ये रिपल्शन आणि अपोजिटली चार्जड आयन मध्ये असणारं अट्रॅक्शन हा एक महत्वाचा घटक
या क्रिस्टलाइन नेचरसाठी जबाबदार असतो किंवा क्रिस्टलाइन नेचरमध्ये तो आढळतो. अँड बिकॉज ऑफ धिस जनरल क्रिस्टलाइन स्ट्रक्चर हॅज अ निगेटिव्हली आयन अरेंज्ड. पहा या जनरल क्रिस्टलाइन स्ट्रक्चरमुळे, या जनरल क्रिस्टलाइन स्ट्रक्चरमुळे अपोजिटली चार्ज आयनमध्ये पॉझिटिव्हली चार्ज आयन हे निगेटिव्हली चार्ज आयनच्या सभोवताली अरेंज होतात. म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज आयन निगेटिव्हली चार्ज आयनकडे अट्रॅक्ट होतात आणि निगेटिव्हली चार्ज आयन हे पॉझिटिव्हली चार्ज आयनच्या सभोवताली अरेंज झालेले असतात. These two important factors are responsible for the crystalline structure. पहा क्रिस्टलाइन स्ट्रक्चर साठी रिस्पॉन्सिबल असणारे दोन फॅक्टर आहेत. पहा द टू मेन फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आर. क्रिस्टलाइन स्ट्रक्चर साठी जबाबदार असणारे दोन महत्वाचे फॅक्टर आहेत. त्यातला पहिला फॅक्टर आहे साइज ऑफ अपोजिटली दॅट इज पॉझिटिव्हली अँड निगेटिव्हली चार्जड आयन. साइज ऑफ पॉझिटिव्हली अँड निगेटिव्हली चार्जड आयन्स. पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली चार्जड आयनची साइज आणि दुसरं मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिकल चार्ज ऑन आयन्स. मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक चार्ज ऑन आयन्स. पहा आयन वरती असणारी इलेक्ट्रिक चार्जची संख्या आणि कटायन एनायनची साइज या दोन घटकावरती त्याचं क्रिस्टलाइन नेचर अवलंबून असतं की त्याचं क्रिस्टलचा आकार कसा असणार. म्हणजे पहा आयोनिक कंपाऊंडच्या क्रिस्टलचा आकार किंवा क्रिस्टलचं नेचर हे पार्टिकलच्या साईजवरती, कटायन एनायनच्या साईजवरती आणि त्याच्यावरती असणाऱ्या इलेक्ट्रिक चार्जच्या मॅग्निट्यूडवरती अवलंबून असतं. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द अपोजिटली चार्जड आयन इज व्हेरी स्ट्रॉंग. या कटायन एनायन हे अपोजिटली चार्जड आयन आहेत आणि त्यांच्यामध्ये असणारं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे खूप स्ट्रॉंग असतं आणि त्याच्यामुळेच आयोनिक कंपाऊंड हे सॉलिड आणि हार्ड असतात. त्याचबरोबर त्यांचे मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट देखील हाय असतात. तर त्याच्या ज्या काही आयोनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज आहेत त्या आयोनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज आपण पुढे पाहणार आहोत. त्याच्या अगोदर आयोनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टी पाहण्याच्या अगोदर तुम्ही या पॉईंटचा एक स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला आयोनिक कंपाऊंड म्हणजे काय, आयोनिक बॉन्ड म्हणजे काय आणि आयोनिक कंपाऊंडच्या दोन कॅरेक्टरिस्टिक्स सांगितल्यात. एक की आयोनिक कंपाऊंड हे इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात आणि दुसरं आयोनिक कंपाऊंड हे क्रिस्टलाइन नेचरचे असतात. मग त्यांचं क्रिस्टलाइन नेचर कशामुळे असतं आणि ते कशावर अवलंबून असतं ते देखील सांगितलेले आहे. आता याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे आयोनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट आहे प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड. नेक्स्ट पॉइंट आहे पहा प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड. प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड्स. आयोनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज.
प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड. तर आयोनिक कंपाऊंडच्या एक 5-6 प्रॉपर्टी आहेत एकूण. एक एक प्रॉपर्टी आपल्याला समजावून घ्यायची. तर पहिली प्रॉपर्टी आहे आयोनिक कंपाऊंडची, द अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन अपोजिटली चार्जड आयन is a very strong and therefore ionic compound exist in solid state and hard. म्हणजे पहा फर्स्ट जी प्रॉपर्टी आहे ती कोणती, द आयोनिक कंपाऊंड्स आर सॉलिड and hard. Ionic compounds are solid and hard. कशामुळे ionic compounds are solid and hard due to strong force of attraction between positively and negatively charged ions. पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली चार्जड आयन मधील पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली चार्जड आयन मधील स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे कटायन आणि एनायन यांच्यामध्ये असणाऱ्या स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे आयोनिक कंपाऊंड हे कसे असतात, सॉलिड आणि हार्ड असतात. ही पहिली महत्वाची प्रॉपर्टी आयोनिक कंपाऊंडची. म्हणजे आयोनिक कंपाऊंड कशा आहेत, तर आयोनिक कंपाऊंड हे सॉलिड आणि हार्ड आहेत. कशामुळे आहेत, तर कटायन आणि एनायन मध्ये म्हणजे पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली चार्जड आयन मध्ये असणाऱ्या स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे. ही पहिली प्रॉपर्टी. दुसरी प्रॉपर्टी पहा, द आयोनिक कंपाऊंड आर ब्रिटल अँड कॅन ब्रोकन इनटू पीसेस. Ionic compounds are brittle and can broken into pieces. पहा आयोनिक कंपाऊंड हे ब्रिटल असतात, ठिसूळ असतात. आयोनिक कंपाऊंड्स आर ब्रिटल अँड कॅन ब्रोकन इनटू पीसेस ऑन अप्लाइंग प्रेशर. अप्लाइंग प्रेशर, प्रेशर अप्लाय करून आपण आयोनिक कंपाऊंड हे पीसेस मध्ये ब्रेक करू शकतो. देन नेक्स्ट थर्ड कॅरेक्टरिस्टिक, आयोनिक कंपाऊंड्स there is a strong electrostatic force of attraction between oppositely charged ion. And that electrostatic force of attraction is called ionic bond. Ionic compound have a strong ionic bond, and to overcome this strong ionic bond, lot amount of heat energy is required, and therefore ionic compounds have high melting point and boiling point. The ionic compounds have strong electrostatic force, strong electrostatic force of attraction between positively and negatively charged ion. आयोनिक कंपाऊंड मध्ये पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली चार्जड आयन मध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. दिस फोर्स इज कॉल्ड आयोनिक बॉन्ड. त्या फोर्सला आयोनिक बॉन्ड म्हटलं जातं. टू ओव्हरकम दिस स्ट्रॉंग आयोनिक बॉन्ड, तो स्ट्रॉंग आयोनिक बॉन्ड ब्रेक करण्यासाठी, टू ओव्हरकम दी स्ट्रॉंग आयोनिक बॉन्ड, लॉट ऑफ हीट इज रिक्वायर्ड. तो आयोनिक बॉन्ड ब्रेक करण्यासाठी खूप जास्त उष्णतेची गरज असते, हीट एनर्जीची गरज असते. देअरफॉर
therefore ionic compounds have high melting point and boiling point. आणि त्याच्यामुळेच आयोनिक कंपाऊंडचे मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हाय असतात. तुम्हाला तीन महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आयोनिक कंपाऊंडच्या सांगितल्यात. पहिली प्रॉपर्टी सांगितली की आयोनिक कंपाऊंड हे सॉलिड आणि हार्ड असतात. दुसरी सांगितली की आयोनिक कंपाऊंड हे कशा असतात, ब्रिटल. दुसरी प्रॉपर्टी सांगितली की आयोनिक कंपाऊंड ब्रिटल असतात आणि प्रेशर अप्लाय केला तर ते पीसेस मध्ये ब्रेक होतात. तिसरी प्रॉपर्टी सांगितली की आयोनिक कंपाऊंडचे मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हाय असतात. का हाय असतात ते सांगितलेले स्ट्रॉंग आयोनिक बॉन्डमुळे. त्याच्यानंतर 4 नंबरची महत्वाची प्रॉपर्टी आयोनिक कंपाऊंडची काय आहे पहा. आयोनिक कंपाऊंड्स आर वॉटर सोल्युबल. आयोनिक कंपाऊंड हे वॉटरमध्ये सोल्युबल असतात. आयोनिक कंपाऊंड्स आर वॉटर सोल्युबल. आयोनिक कंपाऊंड हे वॉटर सोल्युबल आहेत, म्हणजे ते पाण्यामध्ये विरघळले जातात. दिस इज बिकॉज द वॉटर मॉलिक्यूल ओरिएंट अ पार्टिकल मॅनर अराउंड द आयन सेपरेटेड बाय डिसोसिएशन प्रोसेस. म्हणजे पहा, वॉटर मॉलिक्यूल, दिस इज बिकॉज, त्याचं कारण वॉटर, आयोनिक कंपाऊंड हे वॉटरमध्ये का सोल्युबल असतात त्याचं कारण पहा. दिस इज बिकॉज water molecule orient the particle manner which separated by dissociation process, which is separated by dissociation process. म्हणजे जेव्हा आपण आयोनिक कंपाऊंड वॉटरमध्ये डिसॉल्व करतो तेव्हा त्याचे कटायन आणि एनायन सेपरेट होतात. त्याला म्हणतो आपण डिसोसिएशन. 9वी मध्ये अभ्यासले की आयोनिक कंपाऊंड वॉटरमध्ये डिसॉल्व केले, जसं HCl डिसॉल्व केलं H+Cl- असं सेपरेशन होतं. आणि सेपरेट झालेल्या मॉलिक्यूलला कोण ओरिएंट करतं, वॉटर मॉलिक्यूल. म्हणजे पहा, समजा हे वॉटर आहे, पाणी, याच्यात आपण NaCl ऍड केलं तर याच्यात Na+ आणि Cl- हे आयन सेपरेट होतात. याला म्हणतात डिसोसिएशन ऑफ आयोनिक कंपाऊंड. मग आयोनिक कंपाऊंडचं डिसोसिएशन झाल्यानंतर हे जे आयन्स आहेत, या आयनला या पद्धतीनं वॉटर मॉलिक्यूल काय करतात, ओरिएंट करतात. म्हणजे सर्व बाजूनं त्यांच्या वॉटर मॉलिक्यूल एक फोर्स क्रिएट करतात, त्याला सेपरेट ठेवणारा फोर्स क्रिएट करतात. दॅट इज न्यू फोर्स इज इस्टॅब्लिश. ॲज अ रिझल्ट, this new force of attraction is established between ions and the surrounding molecule of water. वॉटर सराउंडिंगला असणारे वॉटर मॉलिक्यूल आणि हे आयन यांच्यामध्ये एक नवीन फोर्स इस्टॅब्लिश होतो आणि त्याच्यामुळे हे मॉलिक्यूल एकमेकांपासून वेगवेगळे राहतात. म्हणजेच आयोनिक कंपाऊंड हे वॉटरमध्ये डिसॉल्व झालेले असतात. पहा, ॲज अ रिझल्ट धीज, याचा परिणाम, as a result these new force is established, between the ion and surrounding water molecule, between ion and सराउंडिंग वॉटर मॉलिक्यूल. आयन आणि सराउंडिंग वॉटर मॉलिक्यूल यांच्यामध्ये एक नवीन फोर्स इस्टॅब्लिश केला जातो, रिप्लेसिंग द ओरिजिनल इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन. कशानं, रिप्लेसिंग ओरिजिनल इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन. म्हणजे पहा, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे ते काढून टाकलं जातं आणि नवीन फोर्स, रिपल्सिव्ह फोर्स इस्टॅब्लिश केला जातो. रिप्लेसिंग ओरिजिनल इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे पहा, वॉटर मॉलिक्यूल काय करतात, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन
रिप्लेस करतात. कशानं? नवीन फोर्स इस्टॅब्लिश करून, रिपल्सिव्ह फोर्स इस्टॅब्लिश करून इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे रिप्लेस केलं जातं आणि त्याच्यामुळे मॉलिक्यूल किंवा कटायन आयन एकमेकांकडे अट्रॅक्ट करण्याऐवजी रिपेल केले जातात आणि ते एकमेकांपासून सेपरेट होऊ लागतात. And aqueous solution of ionic compound are formed. And aqueous solution of ionic compounds are formed. आणि त्याच्यातून आयोनिक कंपाऊंडचं ॲक्वियस सोल्युशन तयार होतं. तर अशा पद्धतीने आयोनिक कंपाऊंड हे वॉटर सोल्युबल असतात. आयोनिक कंपाऊंड हे वॉटर सोल्युबल का असतात त्याचं कारण सांगितलंय. आयोनिक कंपाऊंड आर वॉटर सोल्युबल. दिस इज बिकॉज वॉटर मॉलिक्यूल ओरिएंट द पार्टिकल मॅनर विच इज सेपरेटेड बाय डिसोसिएशन प्रोसेस. म्हणजे आयोनिक कंपाऊंड पाण्यात टाकल्यानंतर तो डिसोसिएट होतो, कटायन आयन सेपरेट होतात आणि सेपरेट झालेल्या मॉलिक्यूलला वॉटर मॉलिक्यूल सर्व बाजूने ओरिएंट करतात, म्हणजे त्यांच्या सर्व बाजूने अरेंज होतात आणि ते त्या ठिकाणी नवीन फोर्स इस्टॅब्लिश करतात की जो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनला रिप्लेस करतो. म्हणजे जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्या मॉलिक्यूलमध्ये असतं त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला अपोजिट फोर्स, एक रिपल्सिव्ह फोर्स, नवीन फोर्स त्या ठिकाणी इस्टॅब्लिश होतो. आणि कोण इस्टॅब्लिश करतात? तर वॉटर मॉलिक्यूल इस्टॅब्लिश करतात आणि त्याच्यामुळे त्या फोर्समुळेच कटायन आणि एनायन हे वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतात आणि ॲक्वियस सोल्युशन त्या कंपाऊंडचं तयार करतात. आयोनिक कंपाऊंड आर इनसोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. परंतु ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये आयोनिक कंपाऊंड इनसोल्युबल असतात. जसं की पहा, केरोसिन, पेट्रोल, डिझेल. केरोसिन, पेट्रोल, डिझेल अशा ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये आयोनिक कंपाऊंड इनसोल्युबल असतात. दिस इज बिकॉज अनलाइक वॉटर न्यू अट्रॅक्टिव्ह फोर्स कॅन नॉट इस्टॅब्लिश बाय दिस सॉल्व्हंट. त्याचं कारण काय? दिस इज बिकॉज अनलाइक वॉटर, पाण्याप्रमाणे, न्यू फोर्स कॅन नॉट इस्टॅब्लिश बाय धीज सॉल्व्हंट. हे जे इनऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहेत ते इनऑर्गॅनिक सॉल्व्हंट वॉटर प्रमाणे नवीन फोर्स इस्टॅब्लिश करत नाहीत आणि त्याच्यामुळे आयोनिक कंपाऊंड हे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये इनसोल्युबल असतात. म्हणजे आयोनिक कंपाऊंड हे वॉटरमध्ये सोल्युबल असतात तर ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये इनसोल्युबल असतात. ही एक महत्वाची 4 नंबरची प्रॉपर्टी आयोनिक कंपाऊंडची आहे. आता याच्यानंतर आयोनिक कंपाऊंडची 5 नंबरची प्रॉपर्टी आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीची. तर आयोनिक कंपाऊंडची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी हा जो पार्ट आहे तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेणार आहेत. तर आयोनिक कंपाऊंडची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, त्याची एक ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली, ती ऍक्टिव्हिटी आपल्याला पाहायची आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीची प्रॉपर्टी पाहायची. आणि याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो खरा मेटलर्जीचा पार्ट आपला स्टार्ट होईल. इथपर्यंतचा पार्ट हा मेटल, नॉन मेटल आणि त्याच्या प्रॉपर्टीचा पार्ट होता. आता आणखी प्रॉपर्टी एक बाकी आहे 5 नंबरची, ती म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ आयोनिक कंपाऊंड. त्याच्यावरती आपल्याला एक एक्सपेरिमेंट पण आहे, तर तो मोठा पॉइंट आहे त्याच्यामुळे आज कंप्लीट होणं शक्य नाही. उद्याच्या लेक्चरमध्ये तो कंटिन्यू करू. याचा देखील एक स्क्रीनशॉट सर्वांनी घ्यायचा लिहून घेण्यासाठी.